नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाजनको भरती 2025 ची अपडेट आहे, तंत्रज्ञ टेक्निशियन ग्रेड 3। खूपशे मुलांचं कमेंट येत होतं, सर रिझल्ट कधी लागेल आणि त्याचबरोबर कट ऑफ किती राहील हे सुद्धा सर सांगा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे बघणार आहे की रिझल्ट आपला कधी लागेल आणि त्याचबरोबर कॅटेगरी वाईज कट ऑफ किती राहील हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। तुमच्या सगळं क्वेरीज मी इथे सांगणार आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे जर तुम्हाला क्वेरीज असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता, त्यावर सुद्धा आपण एक नंतर व्हिडिओ मग बनवूया। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण रिझल्ट कधी लागेल याची माहिती आणि कट ऑफ किती राहील याची माहिती सुद्धा आपण इथे बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लेट न करता व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जे पेपर झालेले होतात ते 75 गुणाचा पेपर झालेले होता। त्याचबरोबर वर्बल 25 मार्क्स रिझनिंग होती, नॉन वर्बल जे होती ते 25 मार्क्स होती आणि त्याचबरोबर 25 मार्क्सचं मॅथ्स होतं। असं मिळून टोटल विद्यार्थी मित्रांनो 75 गुण होते। त्याचबरोबर आधी ते आपण बघूया की यानंतर या परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती आहे की इथे निगेटिव्ह मार्किंग नव्हती। निगेटिव्ह मार्किंग नव्हती म्हणजे पूर्ण तुम्ही 75 चे 75 क्वेश्चन सोडवू शकता। त्याचबरोबर आता इथे जेव्हा रिझल्ट लावतात तेव्हा कसं करतात, 75 मार्कची जे रूपांतर आहे ते विद्यार्थी मित्रांनो 100% मध्ये केली जाते। 100% मध्ये केली जाते म्हणजे तुमचं जे रिझल्ट राहते ते त्यांच्या फॉर्म्युलानुसार ते 100% नुसार ते रिझल्ट लागते विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याचबरोबर याचं कट ऑफ सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे। यानंतर तुम्ही इथे बघू शकता की यामध्ये जे पासिंग मार्क्स जे ठेवले होते, शासनाने जे पासिंग मार्क्स ठेवले होते ते बघू शकता इथे खुला वर्गासाठी 30% म्हणजे तुम्हाला 23 मार्क्स द्यावे लागतील। त्याचबरोबर मागासवर्गीयासाठी जे आहे ते 20% म्हणजे 20 मार्क्स द्यावे लागतील आणि त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त जे आहे त्यांना सुद्धा 20% म्हणजे 20 मार्क्स गुण असले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तेच लोक समोरच्या प्रोसेसला पार पडतील। त्याचबरोबर तुम्ही यामध्ये बघू शकतो आपण आता इथे की कट ऑफ किती राहील। खूपशे विद्यार्थीचा कमेंट होते कट ऑफ किती राहील आणि त्याचबरोबर रिझल्ट कधी लागेल हे सुद्धा सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। सर्वात पहिले मी तुम्हाला कट ऑफ किती राहील हे सांगून देतो। तुम्ही यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण इथे बघणार आहे कॅटेगरी, त्याचबरोबर वॅकन्सी किती होते आणि अंदाजित कट ऑफ किती राहील हे सुद्धा मी सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे 100% नाही, हे एक अंदाजित काढलेला कट ऑफ आहे। पोलिंग जे विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले आहे त्यांच्या बदौलत जे काढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे 100% पकडून नका चालू, परंतु हे एक अंदाजित कट ऑफ आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये तुम्ही बघू शकता SC BC यामध्ये जे वॅकन्सी होते ते 40 वॅकन्सी होते आणि यांचे जे कट ऑफ राहील ते 64+। तुम्ही +-2 करू शकता विद्यार्थी मित्रांनो, मी पहिलेच सांगतो +-2 पकडून चाला जे मी कट ऑफ सांगणार आहे। त्याचबरोबर SBC ला टोटल वॅकन्सी जी 8 होती त्यांच्या 63+ जाऊ शकते। त्याचबरोबर NTDचा 8 वॅकन्सी होती, त्याचबरोबर त्यांचे जे कट ऑफ आहे ते 61+ असू शकते। त्याचबरोबर NTC ला जे जागा होते 14 जागा होते त्यांच्या सुद्धा जे कट ऑफ आहे ते 61+ असू शकते। त्याचबरोबर NTB ला जो कट ऑफ राहील तो 10 वॅकन्सी होता, त्यांचं कट ऑफ सुद्धा 61+ असू शकते। म्हणजे तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, NTD NTC आणि NTB जवळपास एकसारखं कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटू शकते। त्याचबरोबर इथे बघू शकता VJA ला जे वॅकन्सी होती ते 12 जागा होते आणि त्याचबरोबर याच्या अंदाजित जो कट ऑफ राहील तो 63+ जाऊ शकते। तुम्ही +-2 पकडून चाला विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर आता इथे बघूया बाकीच्या कॅटेगरीचे। इथे बघू शकता तुम्ही SC कॅटेगरी जर वॅकन्सी जे होते ते 52 होते आणि त्याचबरोबर त्यांचा एक अंदाजित जो कट ऑफ राहील तो 63+ राहील विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर ST इथे 28 जागा होते आणि त्यांचा कट ऑफ तुम्हाला सुद्धा पाहायला भेटणार 61+ पाहायला भेटणार। त्याचबरोबर OBC ला जो वॅकन्सी होती ते 76 होती आणि त्यांना सुद्धा कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटणार आहे 64+। EWS ला जे वॅकन्सी होती ते 40 होती आणि त्यांचा जो कट ऑफ आहे ते 61+ पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीला सर्वात जास्त वॅकन्सी होती विद्यार्थी मित्रांनो
112 होती आणि त्यांच्या कट ऑफ सुद्धा तुम्हाला 64+ पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। हे एक अंदाजित कट ऑफ होता, कॅटेगरी वाईज काढलेला कट ऑफ होता विद्यार्थी मित्रांनो। याचा स्क्रीनशॉट तुम्ही आपल्याजवळ ठेवू शकता आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे जर क्वेरीज असले, तुम्हाला किती मार्क्स पडले ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला किती मार्क्स आहे ते सुद्धा सांगा विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे आहात ते सुद्धा त्यामध्ये लिहा आणि तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल किंवा कोराडीमध्ये राहणारे व्यक्ती असाल, तिथे काम करणारे व्यक्ती असतात, महाजनकोमध्ये कोराडी पॉवर प्लांट किंवा खापरखेड्यामध्ये, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो। आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट कधी लागेल तर तुम्हाला माहिती आहे की मी यापूर्वी एक व्हिडिओ घातलेला होता। तिथे जे आहे महाजनकोची जे आहे ते केस हायकोर्टामध्ये नेली गेलेली आहे विद्यार्थी मित्रांनो 25 गुन्ह्यांसाठी। तर काही विद्यार्थ्यांसाठी ही चांगली गोष्ट असू शकते, पण काही विद्यार्थ्यांसाठी हे नाराजगीची गोष्ट असू शकते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो जो काही रिझल्ट येईल तो शासनाकडून येईल। आता जे आहे हायकोर्टाने जो नोटीस आहे तो महाजनकोला दिलेला विद्यार्थी मित्रांनो, त्यांना 2 आठवड्याचा अंदर त्यांना आपलं जे आन्सर आहे ते द्यायचं होतं। 29 जुलैला जे आहे ते कोर्ट फाईल झालेली होती आणि आता 15 ऑगस्टच्या पहिले यांना आन्सर द्यायचा आहे महाजनकोला। तर तुमचा जे रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला आता 2-3 दिवसात एका हप्त्याच्या अंदर तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जर यामध्ये काही लेट झालं, रिझल्टमध्ये जर काही लेट झालं, हे सुद्धा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ बनवून सांगणार विद्यार्थी मित्रांनो। पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जर क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमचे जे मार्क्स आहेत ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहे सर्वात पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा। त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे प्रवेश SSC म्हणून, ते सुद्धा जॉईन करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा। अशा प्रकारच्या प्रत्येक नोटिफिकेशन जे कोणतेही आले तर सर्वात पहिले तुम्हाला भेटणार। तर विद्यार्थी मित्रांनो हे कट ऑफ होतं आणि रिझल्ट कधी येईल हे सुद्धा सांगितलं। कोणत्याही प्रकारचे आणखी काही असेल तुम्हाला क्वेरीज तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत, थँक्यू।